नाशिकच्या कसबे सुकेनी येथे काल रात्री दिनांक 17 बुधवारी रात्रीच्या सुमारास 12:30-1 वाजेच्या वेळी कसबे सुकेनेतील हॉटेल व्यावसायिक हॉटेल मनोहरचे मालक प्रवीण मनोहर सोनवणे हे नेहमीप्रमाणे घरी जात असताना निसाका रोडवरती असलेल्या गांधी कॉम्प्लेक्सच्या समोर अज्ञात इसम चारचाकीमध्ये बसलेले होते. प्रवीण सोनवणे यांना हा रस्ता पिंपळस जातो का अशी विचारणा केल्यानंतर दोन व्यक्तींनी त्यांना खाली दाबून गाडीत टाकून नेले आणि त्यांच्याकडे असणारे 10,000 ते 15,000 रुपयांचा ऐवज काढून घेतला. याशिवाय मोबाईल देखील हिसकावून घेतला. सोनवणे यांना कळेनासे झाले. त्यानंतर गाडीत असलेल्या इसमांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडीमध्ये असलेल्या हत्यारांनी त्यांना धमकावण्यात आल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. तसेच प्रवीण सोनवणे यांना दावचवाडी रस्त्यावर धमकावून सोडून देण्यात आले. सोनवणे कुटुंबीय रात्रभर प्रवीण यांची चौकशी करत असताना पहाटे 6 वाजता प्रवीण यांनी फोन करून परिवाराला घटना सांगितली. सदर घटना गंभीर असून ओझर पोलीस स्टेशनचे पीआय नितीन खंदारे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास ओझर पोलीस करतायत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.